टोरेस घोटाळ्या प्रकरणी हवाला ऑपरेटरला अटक करण्यात आलेली आहे। टोरेस घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक झालेली आहे। अल्पेश खारा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असल्याची माहिती आहे। आरोपीला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर टोरेस घोटाळ्यामध्ये ही चौथी अटक अल्पेश खारा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। हवाला ऑपरेटर असलेल्या अल्पेश खारा याला अटक करण्यात आली आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी रिद्देश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्देश, अल्पेश खारा याला अटक झालेली आहे, काय माहिती अल्पेश बद्दल मिळते आणि त्याचा काय रोल या सगळ्या प्रकरणामध्ये होता? नक्कीच गुरु, आपण पाहिलं तर टोरस घोटाळा प्रकरणी हवाला ऑपरेटरला आता अटक करण्यात आली आहे। कोट्यवधी रुपयांच्या टोरस घोटाळ्यातील महत्वपूर्ण घटनाक्रमातील चौथी अटक ही करण्यात आली। अल्पेश खारा असे आरोपीचं नाव आहे। आरोपीला हवाला नेटवर्क चालवण्याचा आणि टोरस घोटाळ्यातील कोट्यवधी रुपये परदेशी हस्तांतरित करण्याचा संशय आहे। सध्या तरी अल्पेश खारा याला आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि त्याला पुढील तपासासाठी 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ही ठोठवण्यात आली आहे। अनेक या संपूर्ण लोकांची फसवणूक करणाऱ्या या फसव्या गुंतवणूक योजनेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग मध्ये त्याचा भूमिकेची पोलीस अधिकारी ही चौकशी करत आहे। ही अटक ही आर्थिक गुन्हे शाखेद्वारे करण्यात आली असून या प्रकरणी आता त्याला 21 जानेवारीपर्यंत कोठडी ही ठोठवण्यात आली आहे। त्या चौकशी दरम्यान त्याच्याकडून काय पुढील धक्कादायक माहिती मिळते, या संपूर्ण हवाला ऑपरेटर कुठल्या पद्धतीने चालवला जाते, या संपूर्ण गोष्टीची माहिती एकंदरीत त्या आरोपीकडून ही देण्यात येणार आहे। बरं, धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।